तर दुसरीकडे मुंबईच्या प्रभाग क्रमांक 111 मधून ठाकरेंच्या शिवसेनेचे दीपक सावंत हे विजयी झालेत। मुंबई प्रभाग क्रमांक 111 ठाकरेंच्या शिवसेनेचे दीपक सावंत हे विजयी झाल्याची मोठी बातमी। एक एक करून निकाल आपल्या समोर येत आहेत। कल आधी हाती आले 227 पैकी मुंबईतले 227 आणि त्यानंतर एक एक करून हे निकाल आपल्या समोर येत आहेत। वेगवेगळ्या ठिकाणच्या वेगवेगळ्या मतमोजणीच्या फेऱ्या पार पडत 111 नंबरच्या वॉर्डमधला हा निकाल समोर आलेला आहे आणि आता भाजपच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा समोर येत आहेत। तर आपण पाहतोय सर, क्या कहेंगे आज आपको इतनी बड़ी जीत मिली है जहां पर 25 सालों से ठाकरे परिवार का राज था, क्या कहेंगे? ठाकरे परिवार का राज था, अभी वो इतिहास हो गया। अब नया अध्याय शुरू हो गया है और नए अध्याय के अंदर माननीय देवेंद्र फडणवीस साहब के नेतृत्व में मुंबई में जो मुंबई के लोगों को चाहिए था वो सारा मुंबई के लोगों को मिलेगा। बड़ा फैक्टर क्या रहा, क्या कारण रहा? विकास का काम और जो उनका ये जिस तरह से वो तुष्टीकरण की नीति के लिए उद्धव ठाकरे जी ने विधानसभा और लोकसभा में समझौता किया था, उससे लोगों को समझ में आ गया कि भारत का और मुंबई की रक्षा कौन कर सकता है। संजय राउत कहते हैं कि जो भी लोग विधानसभा में थे, जो वोटर थे, उनका नाम हटा दिया गया। उधर उद्धव ठाकरे कहते हैं कि हाथ में जो लगी हुई शाही थी उसको मिटाया गया। उनको कुछ तो कहना पड़ेगा। बघितलं गेलं की मराठी हा सगळा एवढा रंगवलं गेलं, मुंबई वाचवण्याची वेळ या सगळ्या गोष्टी झाल्या, पण अजिबात भावनिक राजकारण भावनिक राजकारण चालत नाही ना, ते भाषणामध्ये चालू शकतात। लोकांना विकास कार्य हवा आहे, लोकांना आपलं जीवनमान चांगलं हवा आहे, ते माननीय देवेंद्र फडणवीस करू शकतात। त्याने लोकांना माहित होता म्हणून मदत केली। ज्या राज ठाकरेंच्या भाषणाची एवढी चर्चा झाली, अजून 2 अंकी आकडा देखील गाठता आलेला नाही मनसेला। काय वाटतं हे सगळ्या म्हणजे 2 परिवार एकत्र आले मात्र फायदा झालेला दिसत नाही? ते बरोबर आहे, पूर्वी माहित होता, तुम्हाला आता माहिती, पण आम्हाला पूर्वी पण माहित होता की काय फरक पडणार। सर, आपको क्या लग रहा है हिंदुत्ववादी राजनीति और जिस तरीके से राज ठाकरे ने हिंदी भाषा बोलने को लेकर जो प्रश्न किया था, वो सारे मुद्दे यहाँ फैक्टर काम किए? ये देशभक्ति की राजनीति है, ये राष्ट्र नीति की राजनीति है। ये जो भारत के अंदर रहकर भारत के खिलाफ काम करेगा उनको जूता मारने का काम है। ठाकरे का अस्तित्व कितना देखते हैं हम? क्या अस्तित्व बचेगा इस चुनाव के बाद? ठाकरे परिवार का क्या अस्तित्व देखते हैं आप इस चुनाव के बाद? ऑल द बेस्ट टू देम। तुमच्या मतदारसंघातल्या खास करून जवळपास सगळ्या जागा निघालेल्या आहेत, वन वे एकंदरीत दिसते, त्याबद्दल काय? माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्व, माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या विजन। मात्र भाजपला सर्वाधिक जागा आहे, त्या विजयी मिळालेलं यश मिळालेलं पाहायला मिळतंय। कसं बघता, कारण की भाजपचं सर्वाधिक यश मिळालंय तेवढं एकनाथ शिंदेना मिळालेलं नाहीये। ते सर्वांनी मिळेल, आम्ही एकत्र जे आहे ते मिळालं तर जॉईंट आहे। भारतीय जनता पार्टीचा